नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. पांढरे शुभ्र दात आणि दात एका ओळीत जर असले तर हे तुमचं सौंदर्य अधिक चांगल्या पद्धतीनं खुलवण्यासाठी खूप महत्वाचं असतं. दात चांगले असणे, निरोगी असणं हे एक निरोगी व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. तर दातात तुमच्या कॅव्हिटी झाली असेल, तुमच्या दातात नसात कीड गेली असेल तर यासाठी अतिशय इफेक्टिव्ह असे उपाय मी याच्या आधीच याच्याविषयी माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच जणांना त्यांनी फरक पडलेला आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाहू शकता या व्हिडिओच्या. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तुमच्या दाताला कीड लागली असेल तर. आज आपण प्रत्येकाने हा उपाय वर्षातून 3-4 वेळेस तरी हा वर्षातून करायला पाहिजे. याने तुमचे जे दात आहेत ते शुभ्र होतात आणि तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी जाण्याची गरज पडत नाही. असा हा अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आहे. पिवळे झालेले आहेत, तुम्हाला तंबाखूचं व्यसन असेल, पानाचं व्यसन असेल तर दात तुमचे पिवळे झालेले असतील तर तुमचं एक बॅड इम्प्रेशन पडतं. दात मोत्यासारखे पांढरे दिसणे यासाठी अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा हा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. हे जे पानं तुम्हाला दिसत आहेत ही पानं तुम्ही सहज ओळखली असतील. ही आंब्याची पानं आहेत. आता आंब्याच्या पानाचं आयुर्वेदिक महत्व तुम्हाला आधी पण माहिती असेल. आज या आंब्याच्या पानाचा वापर करून आपण दात एकदम शुभ्र मोत्यासारखे पांढरे स्वच्छ करणार आहोत. पण या आंब्याच्या पानाचे आयुर्वेदिक जे महत्व आहे ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आंब्याचं पान हे आंब्याच्या फळापेक्षाही जास्त औषधी गुणधर्म असणारं हे पान आहे. आंघोळीच्या पाण्यात जर टाकून आंघोळीचं पाणी गरम करताना जर तुम्ही आंब्याची पाने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि जर त्याने आंघोळ केली 7-8 दिवस तर तुमचा उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे तो कमी होतो. कारण याने जे रक्ताभिसरण जे आहे ते चांगल्या पद्धतीने सुधारतं. जर तुम्हाला दमा असेल, धाप लागत असेल तर याची जर कवळी पानं तुम्ही खाल्ली, ही जी कवळी पानं दिसतात त्याच्यामध्ये टॅनिन मोठ्या प्रमाणामध्ये असतं. याची जर कवळी पानं तुम्ही जर खाल्ली तर तुमचा दमा सुद्धा नियंत्रणामध्ये येतो. आता बऱ्याच जणांना उचकी लागण्याची समस्या असते, सारखी उचकी लागते. आंब्याचं कवळं पान जर खाल्लं तर त्याची उचकी लागण्याची समस्या पूर्णपणे निघून जाते. आंब्याची पानं जर तुम्ही सावलीमध्ये वाळवली, वाळवून जर त्याची पावडर तयार केली आणि ही पावडर जर तुम्ही पाण्यामध्ये जर रोज घेतली तर तुमचे मूत्राशयाचे संपूर्ण आजार जे आहेत ते निघून जातात. इव्हन छोटे मुतखडे जरी असले तुमचे तरी ते पडून जातात. अशा पद्धतीचा हा आंबा अतिशय गुणकारी आहे. तर या आंब्याचा वापर करून आपण आपले दात अतिशय स्वच्छ करू शकतो. त्याचबरोबर तुमच्या तोंडाला जर वास येत असेल तर तो वास सुद्धा या पानाने निघून जातो. तोंडाचा वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. तर काय करायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. जास्त कवळं नको आणि जास्त जुनं पान पण नको, मीडियम पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे जे पान आहे ते तोंडामध्ये ठेवून चावायचं आहे. तोंडामध्ये ठेवून चावून त्याचा बारीक भुगा करायचा आहे. थोड्या वेळ चावलं की लगेच त्याचा भुगा होतो. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. हे तुमच्या तोंडामध्ये तुम्ही चावल्यानंतर तुमच्या दाताचा वरचा भाग जो असतो, दाताचा वरचा भाग, त्या भागामध्ये तुमचा लागलेला पिवळा रंग जो आहे तो आपोआप निघून जातो. त्याचबरोबर चावून जेव्हा याचा बारीक भुगा होईल, बारीक पेस्ट बनेल याचा, तेव्हा त्या पेस्टनेच दात तुमचे जे आहेत ते घासायचे आहे. एकच वेळेस करून बघा, तुमचे दात तुम्हाला एकदम पांढरे शुभ्र झालेले दिसतील. पान चावत असताना याचा रस जो आहे तो गिळून घ्यायचा आहे. त्याने काय तुम्हाला साईड इफेक्ट होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थुकून पण देऊ शकता. जर तुम्ही पोटात घेतलं त्याचे अनेक आरोग्याला तुमच्या फायदे पण होणार आहे. सलग 3 दिवस असं करा, तुम्हाला तुमच्या दातावर एकही पिवळा डाग राहणार नाही. आता आंबा हा सर्वत्र उपलब्ध असतो, याचं पान तुम्हाला सहज उपलब्ध होईल. पण ज्यांना शक्य नाही, त्यांचे पिवळे दात आहेत ते जर स्वच्छ करायचे असतील तर त्यासाठी अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय असा आहे का 1 चम्मच हळद घ्यायची आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी तेल किंवा सरसूचं तेल टाकायचं आहे. थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यांनी जरी तुम्ही दात घासले तुमचे तरी तुमच्या दातावरचा पिवळेपणा हा पूर्णपणे निघून जातो. तर अशा पद्धतीने तुमचे दात तुम्ही सहज दातावरचं पिवळं सहज घालू शकता. तर हा साधा उपाय आहे, तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचे दात स्वच्छ झाले की नाही. हा उपाय करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.